वेलकम टू डे 2 ऑफ 50 डेज स्टडी चॅलेंज. डे 1 मध्ये आपण पाहिलं की हार्ड आणि सोपी चॅप्टर्स बद्दल. तर तुम्ही ते फॉलो करत आहात का मला कॉमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा. डे 2 मध्ये तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1 रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स अँड सेकंड इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन. नंबर 1 आहे रिमूव्ह डिस्ट्रॅक्शन्स. तर तुमचं जे लक्ष विचलित होत आहे ना, तर ते तुम्हाला लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. यासाठी सर्वात मोठं कारण आहे सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे तुमचं लक्ष विचलित होत आहे आणि पहा सोशल मीडिया हे कामाचं सुद्धा आहे आणि डिस्ट्रॅक्शनवालं सुद्धा आहे. तर कामाचं आतापुरतं तुमच्यासाठी हे आहे की तुम्ही फक्त अभ्यासासाठी जे इम्पॉर्टंट आहे ते पहा. जसं की तुम्ही हा 50 डेज स्टडी चॅलेंज पाहतात हे किंवा यूट्यूबवर काही अभ्यासाचे व्हिडिओज असतील ते तुम्ही पहा. 50 डेज स्टडी चॅलेंज खरोखर तुम्ही एक्सेप्ट केला असेल तर तुम्हाला जे सांगत आहे हे तुम्हाला करावंच लागेल. सोशल मीडियापासून तुम्हाला दूर राहावं लागेल. टाईम वेस्टिंग आहे ते शॉर्ट रील्स बघणे सोडून द्या. लक्ष विचलित करण्यासाठी सोशल मीडिया किंवा एखादी व्यक्ती किंवा इतर कोणत्या गोष्टी असू शकतात जे तुम्हाला वाटतात की डिस्ट्रॅक्शन आपल्याला होत आहे त्यामुळे, तर त्यापासून तुम्हाला दूर राहावंच लागणार आहे. इम्पॉर्टंट आहे की आपल्याला लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. त्यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवायची आहे तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट दररोज सकाळी 15 मिनिट ते अर्धा तास तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. आणि प्रॉपर मेडिटेशन कसं करायचं यासाठी तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओज पहा आणि दररोज सकाळी 15 ते अर्धा तास तुम्ही इथं मेडिटेशन नक्की करा. डे 1 ला जो तुम्हाला अभ्यास सांगितला करायला तो तुम्ही करत राहा. आता डे 2 ला तुम्हाला सांगितलं की दररोज तुम्ही मेडिटेशन करत राहा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा, डिस्ट्रॅक्शन कमी करा, हे तुम्ही करत राहा. कारण की पुढचे जे तुमचे स्टडी चॅलेंजचे दिवस येणार आहेत ते या गोष्टींवरतीच अवलंबून राहणार आहेत. कोण 50 डेज स्टडी चॅलेंज करत आहात मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया डे 3 मध्ये.